नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुनला आता कुसुमताई म्हणत असतात की मला सांगा, तुम्ही अचानकपणे या सगळ्या गोष्टी मला का विचारताय? नेमकं काय घडलंय? माझ्या मनाला उगाच घोर लावू देऊ नका. काय घडलं आहे ते नीट सांगा. तर दुसरीकडे मात्र आता खूप जास्त वैतागलेला असतो अर्जुन, कारण तो या सगळ्याच्या शोधात असतो आणि त्याला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या काही झाल्या तरी शोधून काढायच्याच असतात आणि त्यासाठी त्याची बरीच कारणं असतात आणि त्याच शोधात तो असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की कुसुम म्हणत असते की तुम्हाला नेमकं काय वाटते ते मला सांगा. त्याच वेळेला आता अर्जुन घडलेली घटना सांगतो आणि आपले जे मधुभाऊ आहेत त्यांना सायलीच्या आईबापांबद्दल माहिती आहे. म्हणजेच त्या दिवशी आमच्या घरात गोकुळाष्टमीचा सण होता, त्यावेळेला अद्वैत आणि सगळेच जण होते. तर मधुभाऊंनी लास्टच्या क्षणी म्हणजे जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा अद्वैतला त्यांनी सांगितलं की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत आणि अद्वैतने ही गोष्ट मला सांगितली. तेव्हा मात्र मला ह्या सगळ्यावर विश्वास बसत नव्हता. पण नाही, जेव्हा मधुभाऊ ही शुद्धीवर आले होते ना, तेव्हासुद्धा मधुभाऊ फक्त 2 मिनिटासाठी का होईना मला त्याने सांगितलं होतं की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. ही गोष्ट जेव्हा आता अर्जुन जो आहे तो कुसुमला सांगतो तेव्हा कुसुमलाही धक्का बसतो. कुसुम म्हणते पण याआधी मधुभाऊंना याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं, कारण याआधी मधुभाऊंनी कधीच या सगळ्या गोष्टीचा उल्लेखही केला नव्हता. मग आता अचानक कसं काही मधुभाऊंना या सगळ्याबद्दल कळलेलं आहे? काहीच कळत नाही आहे. याचा अर्थ मधुभाऊंना सायलीचे आईबाबा कोण आहेत हे सुद्धा माहिती असेल. मग कोण असतील सायलीचे आईबाबा? हा विचारच आता ती लोक करत असतात. मग सायलीच्या आईबाबांबद्दल चौकशी करायची कशी? आपण सायलीला बोलूया का या सगळ्या गोष्टी? पण नाही, या गोष्टी जर आपण सायलीला सांगितल्या तर ऑलरेडी सायली टेन्शनमध्ये आहे. आपल्याला जेव्हा कळलं आहे की तिचे आईबाबा जिवंत आहेत त्याच वेळेला आपण किती या सगळ्यातून जातोय. म्हणजेच कोण आहे तिचे आईबाबा आणि या सगळ्या गोष्टी आपण शोधण्यामध्ये लागलेलोच आहोत ना. मग उलट तिला आपण या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तीही टेन्शनमध्ये येईल. ती सुद्धा विचार करेल की आता तिचे आईबाबा कोण आहेत या गोष्टीचा. त्यामुळे सध्या तरी या गोष्टी मला ना सगळ्या सायलीपासून लपाव्याशा वाटत आहेत, या सगळ्या गोष्टी नाही सांगाव्याशा वाटत आहेत. असं देखील आता इथे असणारा जो अर्जुन आहे तो कुसुमला सांगतो. दुसरीकडे महिपत जो आहे तो आता बोलत असतो की काय मग आज काय दिवे लावलेले आहेत ते तरी सांग. आणि त्याच वेळेला आता तो विचारतो, त्यावर नागराज म्हणतो की मी या सगळ्या गोष्टी करायला गेलो होतो पण त्या सगळ्या गोष्टी काही पूर्णपणे झाल्या नाहीत. म्हणजे तो मरणारच होता, त्याचं ऑक्सिजनही मी काढलं होतं पण नेमक्या तिथं ती सायली आली. त्यावर महिपत नागराजवर ओरडतो आणि म्हणतो की हे सगळं करत होतास पण हा विचार केलास का की या सगळ्यामध्ये तूच अडकशील? ते तुला माहिती आहेत ना ती लोक कशी आहेत. अरे काळजी करू नकोस रे, सगळं काही नीट होईल. उगाच ना या सगळ्यामध्ये अडकून बसू नकोस. अडकून बसलास ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो हा, कारण तुला जर पकडलं तर तू 12च्या भावात जाऊ शकतोस, एवढं सुद्धा नक्की आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ज्या काही विचार आहेत ते नीट करून घे. आणि त्या म्हाताऱ्याचंच ना आणि त्या प्रतिमाचंच पडलंय ना, त्या दोघांनाच माहिती आहे ना. त्या दोघांचं काय करायचं ना ते वेळ आल्यावर बघूया. पण आता ना जास्त लक्ष ना आपल्याला कोणावर ठेवायचं आहे, तिथे सायली आणि अर्जुनवर. त्या सायली आणि अर्जुनचाच आपल्याला गेम करायचं आहे काही झालं तरीसुद्धा. कारण आहे ना तो म्हातारा तर पडून आहे, त्याला काय माहिती आहे प्रिया ही तन्वी नाही आहे, तन्वी ही सायली आहे. मग तो म्हातारा जेव्हा आपल्याला कळेल ना उठणार आहे तेव्हा त्याला तिथे जागेवर संपवून टाकायचं. आणि राहिला प्रश्न या प्रतिमाची मेमरी काय अजून येत नाही. त्यामुळे फक्त लक्ष द्यायचं तो म्हणजे त्या सायलीवर आणि अर्जुनवर. त्यामुळे बारकाईने या सगळ्याकडे बघावं लागेल असं देखील आता तो महिपत जो आहे तो नागराजला सांगत असतो. आणि आता नागराजला सुद्धा महिपतचं हे म्हणणं पटतं. दुसरीकडे सायली ही देवी आईकडे प्रार्थना करत असते की आपले मधुभाऊ जे आहेत ते लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर यायला हवेत, कारण ते आता कोमात असतात. त्यामुळे ती देवी आईकडे प्रार्थना करत असते.
देवी आईला म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा माझे जे मधुभाऊ आहेत ते लवकरात लवकर बरे व्हायला हवे. तर दुसरीकडे मात्र आता मधुभाऊ साक्षात सायलीच्या समोर आलेले असतात आणि जेव्हा मधुभाऊ साक्षात समोर येतात तेव्हा मात्र ते सायलीला म्हणत असतात की बाळा, तू माझी जराही काळजी करू नकोस, तुला माझी काळजी आहे मला कळतंय, पण मी लवकरच या सगळ्यातून बाहेर येणार आहे. मला माहिती आहे माझी मुलगी माझ्या ह्या सगळ्यासाठी आसुसलेली आहे, पण नाही ग बाळा, मला कळतंय ग तुझी जी काही तगमग होते ते, पण हा मधुभाऊ ना तुला असं एकटीला सोडून जाणार नाही बघ, तुझ्यासोबत हा मधुभाऊ नेहमीच असेल असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद जो आहे तो खरं तर सायलीला झालेला असतो. कारण सायलीला आता इतका आनंद झालेला असतो ना की ती शब्दातही व्यक्त करू शकत नसते. कारण साक्षात मधुभाऊंचीच प्रकृती एकदम चांगली होणार आहे हे त्यांनी स्वतः येऊन सांगितलेलं असतं. त्यामुळे सायलीही म्हणते की चालेल, मी आता या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त अडकून बसणार नाही, मीही माझ्या संसाराला लागेन, मीही या सगळ्याचा विचार करेन असं देखील ती आता म्हणत असते. आणि त्याचमुळे आता ती पुन्हा एकदा देवी आईकडे नमस्कार करते आणि ती आपल्या घरच्या कामाला लागते. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया आणि साक्षी समोरासमोर असतात. तेवढ्यातच महिपत जो आहे तो आता भेटायला आलेला असतो. महिपत जेव्हा साक्षीला भेटायला येतो तेव्हा साक्षी भडकलेली असते आणि साक्षी महिपतला म्हणते की काय आता तुम्ही काय रोज मला इथे भेटायला येणार आहे का? 14 वर्ष मला नाही बोलायचं या सगळ्यावर काही, तुम्ही माझी काही सुटका वगैरे करत नाही आहे ना, तर मलासुद्धा आता भेटायला येत जाऊ नका असं तिनं ठणकावून सांगितलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं काही ती म्हणते ना तेव्हा मात्र आता महिपत तिला म्हणतो की अगं बाळा, नको ना गं चिडचिड करू, मला माहिती आहे तुला इथून बाहेर पडायचं आहे, मी आहे ना, मी तुला सोडवतो इथून आणि मी या सगळ्याची सोयही केली आहे. आणि असं बोलून तो आता सगळ्या गोष्टी सांगू लागतो. तिथे त्याने वकीलसुद्धा आणलेला असतो. तो वकीलसुद्धा आता साक्षीला म्हणत असतो की मी तुमची केस पूर्णपणे व्यवस्थित बघितली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमची सुटका मी इथून लवकरात लवकर करेन असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता खूप जास्त आनंद जो आहे तो खरं तर इथे असणाऱ्या साक्षीला झालेला असतो. त्यामुळे साक्षीला कळून चुकतं की आता आपली इथून सुटका होणार आहे. इकडे मात्र विमलला अस्मिता म्हणत असते की कधी कॉफी आणणार आहेस गं, केव्हाची सांगितली मी कॉफी आणायला. तेवढ्यातच तिथे आता सायली कॉफी घेऊन आलेली असते आणि सायली कॉफी देते आणि सगळ्यांनाच बरं वाटतं. तिथे कल्पनासुद्धा बसलेली असते. सायली जी आहे ती हळूहळू का होईना मधुभाऊंच्या या दुःखातून बाहेर येत असते. कारण किती वेळ ह्या सगळ्या अडकून राहणार ना. आणि आता स्वतः मधुभाऊने येऊन सांगितले म्हटल्यावर सायलीला टेन्शनच नसतं. दुसरीकडे प्रताप जे आहे ते सायलीला म्हणत असतात की सायली, कशाला आलीस बाहेर, तुला मी म्हटलं होतं ना रूममध्ये आराम कर, काहीच गरज नाही आहे गं सगळं काही करायची. त्यावर आता सायली जी आहे ती म्हणत असते की नाही हो बाबा, रूममध्ये बसत सारखा आराम करून ना कंटाळा येतो. त्याच वेळेला मात्र आता ती कल्पनासोबतसुद्धा बोलत असते. कल्पनाला म्हणत असते की आई, मी जेव्हा हॉस्पिटलमधून आली तेव्हा तुम्ही मला स्वतः चहा बनवून दिलात, मला ना खरंच खूप बरं वाटलं, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं. तर दुसरीकडे मात्र आता जी कल्पना असते ना ती म्हणत असते की मी जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने केलं, यामध्ये माझा दुसरा काही हेतू नव्हता. तर दुसरीकडे मात्र कल्पना अशी जी काही तुटकपणे वागत असते त्यामुळे कुठेतरी जो आहे तो अर्जुन जो डिस्टर्ब होतो. कारण अर्जुनला असं वाटत असतं की या निमित्ताने का होईना या दोघांचंही नातं व्यवस्थित होईल, पण तसं काहीच झालेलं नसतं. उलट जे आहे ना ते अजूनच बिघडत चाललेलं असतं. म्हणजे कल्पना जी आहे ना ती फक्त आता माणुसकीचा टॅग देत असते, पण तिला मात्र खरं तर सायलीची खूप जास्त काळजी असते. दुसरीकडे वकिलाने साक्षीला सांगितलेलं असतं की मी ही केस घ्यायला तयार आहे. त्यामुळे आता इकडे तो वकील तर निघून जातो, पण तिथे आता महिपत प्रियाला जाऊन भेटतो. प्रियाला म्हणत असतो की आता तुझा नंबर आहे, म्हणजेच माझी मुलगी तर इथून सुटणार आहे, पण बघ तुला कसं अडकवत होते, तुला ना असं अडकवीन ना की सुटणं ना मुश्किल होऊन जाईल. आता यानंतर ढगात जायचा नंबर तुझाच तर आहे असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी तिच्या समोर बोलल्या जातात ना तेव्हा मात्र प्रिया खूप जास्त घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे. प्रिया म्हणत असते की तुम्ही ना उगाच ना माझ्या नादी लागू नका. पण महिपत जो आहे तो म्हणत असतो की बघ ना
आता तुझा कसा नंबर लावतो ते. माझी मुलगी तर इथून सुटेल गं, पण माझी मुलगी जेव्हा इथून सुटेल ना तेव्हा ढगात पाठवायची तयारी मी सुद्धा तुझी केलेली आहे, एवढंही लक्षात असू द्या. कारण आतापर्यंत माझी मुलगी जो काही त्रास सहन करते ना यामध्ये सगळ्यात जास्त जबाबदार तू आहेस. बघ ही लिस्ट आहे, त्यामध्ये जी आहेत ना नावं ती वाच, म्हणजे तुला समजेल की कसं काय केलेलं आहे. ते पहिलं नाव बघतेस ना सरंजामे, सरंजामेला ओळखतेस का? मग विचार कर काय गोष्टी आहेत त्यावर प्रिया जी आहे ती खूप जास्त घाबरते. प्रियाला आता कळतच नसतं की काय होऊन बसलेलं आहे. त्याच वेळेला आता तो सांगू लागतो की एक विषाची बॉटल आणि सरंजामे डायरेक्ट ढगात. हे सांगितल्याबरोबर आता खूप जास्त भीती जी आहे ती आता प्रियाला वाटत असते. प्रिया जी आहे ती आता खूप जास्त गोंधळलेली असते. दुसरीकडे सायली कल्पनासोबत नीट बोलायचा प्रयत्न करत असते, पण कल्पना तिच्यासोबत काही बोलायला तयार नसते. कल्पना जी आहे ती आता सरळ सांगते की मी फक्त माणुसकीच्या नात्याने जे काही आहे ते केले, उगाच त्याला कोणतंही क्रेडिट किंवा बॅनर लावू नका असं देखील तिनं आता म्हटलेलं असतं. त्यामुळे आता कुठेतरी जे आहेत ना मनातून खचल्यासारखं वाटत असतं ते म्हणजे अर्जुनला. अर्जुन विचार करतो की बिचाऱ्या सायलीला या सगळ्यातून काहीतरी आधार मिळेल, पण नाही, हे सगळं काही विचित्रच घडत असतं. म्हणजेच जी कल्पना जी आहे ना ती सायलीला अजूनही समजून घ्यायला तयार नसते. त्यामुळे इथे असणारे प्रताप आणि त्याचसोबत अस्मितासुद्धा खूप जास्त डिस्टर्ब असतात. त्यांनासुद्धा वाईट वाटतं. तिने फक्त आता जे माणुसकीचं लेबल दिलेलं असतं त्यामुळे आता त्यांचेसुद्धा डोळे भरून आलेले असतात. पण जी आपली सायली आहे ती म्हणत असते की जाऊ दे, माणुसकीच्या नात्याने का होईना, मला आईने स्वतःहून चहा तर करून दिला ना, यातच माझं सगळं काही आलं. सगळ्या गोष्टींचा जेव्हा आता सायली विचार करत असते तेव्हा मात्र ती फक्त आणि फक्त आता अर्जुनकडे एकटक पाहत असते. जेव्हा ती आता अर्जुनकडे पाहत असते तेव्हा अर्जुनच्या डोक्यातसुद्धा आता विचार सुरू असतात की आई हे सगळं काय करते. म्हणजेच ऑलरेडी ना माझी बायको इतक्या टेन्शनमध्ये आहे, तिच्यासोबत एवढ्या सगळ्या घटना घडत आहेत, पण तरीसुद्धा मम्मा या सगळ्या गोष्टीचा विचार का करत नाही आहे की तिला थोडी आदराची गरज आहे असं. तर इकडे मात्र जी काही लिस्ट बनवलेली असते तर सरंजामेबद्दल आता महिपतने प्रियाला सांगितलेलं असतं. आता दुसरा नंबर असतो तो म्हणजे राजेंद्रचा. राजेंद्र तुला माहिती आहे ना माझा माणूस, त्याला पण मी संपवला, जागेवरच ठार केला. नंतर मधुभाऊचा तर हाफ मर्डर केला आहे म्हणून त्याच्यावर फुल्ली अशी मारली अर्धी. दोघांना तर ढगात पाठवले, याचा हाफ मर्डर केला आहे. आणि त्यानंतर चौथं नाव कोणाचं आहे तर ती वाचते, तर त्याच्यामध्ये चौथं नाव असतं प्रियाचं. तर तो म्हणतो की बघ, म्हणजे तुला लक्षात आलं आहे ना, तुझा आता नंबर आहे या चौथा. मी काय करणार आहे, माझ्या पोरीला इकडनं बाहेर काढणार आहे आणि नंतर बघ तुझा कसा गेम करतो ते. असं म्हटल्याबरोबर प्रिया ही खूप जास्त घाबरलेली असते. प्रियाला कळून चुकतं की ऑलरेडी ह्याने दोघांना खपवलं आहे, मधुभाऊंनासुद्धा जागेवर बसवलं आहे, मग हा माझीसुद्धा नक्कीच वाट लावू शकतो. हे सुद्धा आता तिला कळून चुकलेलं असतं. ती खूप जास्त घामाघूम झालेली असते. तर दुसरीकडे महिपत निघून गेल्यानंतर प्रिया तिथे बसलेली असताना अचानकपणे अश्विन तिथे येतो. अश्विन तिथे आल्यावर प्रियाला बघतो तर काय प्रिया टेन्शनमध्ये असते. अश्विन लगेच धावत पळत प्रियाकडे जातो आणि प्रियाला म्हणत असतो की प्रिया बरी आहेस ना. त्यावर प्रिया म्हणते की काय झालं, वकिलाचा शोध झाला का, लागलं का कोणी वकील आपल्यासाठी कामाला. पण दुसरीकडे मात्र अश्विनच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तिने ओळखलेलं असतं की कोणताही वकील भेटलेला नाही आहे. ती म्हणते नक्कीच कोणताही वकील भेटला नाही आहे ना, असंच झालं आहे ना. तर तो म्हणतो की हो नाही भेटले वकील, कोणीही केस घ्यायला तयार नाही आहे. तर दुसरीकडे मात्र साक्षी आता लवकरच इथून बाहेर पडेल आणि मी एकटी इथे अडकून पडेन, मला नाही राहायचं या सगळ्यामध्ये अडकून. देखील प्रिया आता अश्विनला सांगत असते. अश्विन प्रियाला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, मी माझ्या परीने जितके प्रयत्न करता येतील ना तितके प्रयत्न करतोय ग तुला सोडवण्यासाठी. पण आता प्रिया ऑलरेडी महिपतला घाबरलेली असते. म्हणजेच तिला माहिती असतं की महिपत जो आहे तो आपली वाट लावून टाकेल. म्हणूनच त्या भीतीने का होईना तिला आता कसं तरी होतं. अगदीच तिचा जीव घाबरलेला असतो आणि तिथेच ती आता चक्कर येऊन खाली पडते. जेव्हा आता ती चक्कर येऊन खाली पडते तेव्हा मात्र आता घाबरलेला अश्विन जो आहे तो मात्र आता प्रियाला उठवायचा प्रयत्न करतो. प्रिया उठ ना, प्रिया काय झाले, उठ प्रिया, असं नको करूस, असं बोलून तो तिला उठवायचा प्रयत्न करत असतो. पण प्रिया कसली हलते, प्रिया जागेवर ना जराही हलत नसते. प्रिया बेशुद्ध पडलेली असते.
त्याच वेळेला आता डॉक्टरांना अर्जंटमध्ये बोलवण्यात येतं. तर दुसरीकडे साक्षी जी आहे ती म्हणत असते की ही काही ना चक्कर वगैरे येऊन पडलेली नाही आहे, ही ना नाटक करते. मला माहिती आहे ना, हिची जी काही नाटकं आहेत ना ती सगळी मला माहिती आहेत, असं देखील ती आता म्हणत असते. पण दुसरीकडे मात्र अश्विन साक्षीवर सुद्धा भडकतो आणि साक्षीला म्हणतो की तू गप्प बस ग, मी डॉक्टर आहे, मला कळतंय काय झालंय ते. तर दुसरीकडे आता अश्विन जो आहे तो तिथे हवालदार असते, तिला म्हणतो की द्या पाणी तरी द्या, डॉक्टरांना बोलवत नाही आहात ना, मी डॉक्टर आहे इथे, पण काही इक्विपमेंट द्या, मला तिला चेक करू दे, तिचा BP काय झालंय बघू द्या, मला माझी बायको आहे ती. असं बोलून तो आता त्या हवालदारवर आवाज चढवत असतो. पाणीसुद्धा तिच्या डोळ्यावर शिंपडतो, तरीसुद्धा आता प्रिया काही शुद्धीवर येत नसते. प्रिया आता पाणी थोडंसं किंचित अजून शिंपडल्यावर डोळे उघडते, ते पण थोडेसे, आणि ती फक्त अश्विन एवढंच म्हणत असते. त्याच वेळेला मात्र आता अश्विन म्हणत असतो की इथे मी आहे प्रिया, काय होतंय तुला. पण दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती पूर्णपणे पुन्हा ग्लॅनीत जाते. तर त्याच वेळेला आता तिथे डॉक्टरसुद्धा प्रियाला चेक करण्यासाठी आलेले असतात. आता अश्विन जो आहे तो प्रियाला वर उचलून ठेवतो, जेणेकरून प्रियावर ट्रीटमेंट होईल. आणि म्हणूनच आता डॉक्टर जे आहेत ते प्रियाला चेक करत असतात, तिचा BP शूट झाला आहे का, या सगळ्याचा तपास ते आता घेत असतात. तर अश्विन मात्र खूप जास्त बिथरलेला असतो. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो रूममध्ये जाऊन विचार करत असतो की मम्मा आई अशी का वागते सायलीसोबत. म्हणजेच त्या दोघींचंही बॉन्डिंग किती छान होतं आधी, एकदम माय लेकीसारखं. सून आणि सासू कधीच त्यांचं बॉन्डिंग नव्हतं, म्हणजेच अगदी ती यशोदा मैया होती. त्यांचा तो जो प्रसंग आहे ना तो सुद्धा अर्जुनला आठवतो. मग आता अर्जुन विचार करतो की मग हे सगळं काही असं का घडतंय, काय कळतच नसतं. तो म्हणत असतो की काही झालं ना तरी मम्मा आणि सायलीचं नातं पुन्हा पहिल्यासारखं व्हायला हवं, त्यांचा बॉन्ड पुन्हा जुळायला हवा, आणि त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल, असं सुद्धा आता अर्जुनला वाटत असतं. आणि म्हणूनच आता अर्जुन जो आहे तो युक्ती करत असतो की या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि यासाठी तो आता सगळ्याची व्यवस्थित तपासणी करतो आणि तो ठरवतो की नाही, आता जे आहे ते असं मागे हटून चालणार नाही. तो आता प्रताप काम करत असतात तर प्रतापांनासुद्धा कॉल करतो. घरातल्या घरात कॉल आल्यामुळे इथे मात्र प्रताप जे आहेत ते म्हणतात की काय रे, तुला जरा देखील खाली उतरून येता येत नाही आहे का, घरातल्या घरात काय फोन करतोयस. त्यावर प्रतापांना अर्जुन म्हणतो की नाही बाबा, तसंच काम आहे, जरा वरती या ना, मला तुमच्याशी बोलायचं आहे अर्जंट एका टॉपिकवर, ते मी खाली येऊन बोलू शकत नाही ना, म्हणूनच तुम्हाला मी वर बोलवतोय. असं बोलून तो प्रताप यांना वर यायला सांगतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप म्हणतात की ठीक आहे मी येतो, आणि असं बोलून तो आता फोन ठेवतो. प्रताप यांना सुद्धा समजत नसतं की नेमकं काय असेल काय नाही, ते सुद्धा आता विचार करत असतात. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो फोन ठेवतो आणि लगेचच आता ना त्याने फोन केलेला असतो तो म्हणजे अस्मिताला सुद्धा आता फोन करून त्याला बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात. म्हणजेच आता अस्मिताला सुद्धा या प्लॅनमध्ये त्याला सहभागी करून घ्यायचं असतं. म्हणूनच तो अस्मिताला कॉल करतो आणि अस्मिताला म्हणतो की लवकर माझ्या बेडरूममध्ये ये. अस्मिता म्हणत असते की काय झालं यार, मला ना एवढे जिने चढून वरती नाही यायला जमते. अर्जुन म्हणतो अगं ये ना, जरा सिरियस आहे, सिक्रेट आहे का सिक्रेट आहे म्हणून म्हटले, बाबांना सुद्धा मी बोलवले, तू सुद्धा ये. आता सिक्रेट म्हटल्यावर लगेचच ही येणार हे सुद्धा त्याला माहिती असतं, म्हणूनच याने मुद्दामून सिक्रेटचं नाव या सगळ्याला दिलेलं असतं. मग ती अस्मिता म्हणते की ठीक आहे येते, हा मी येते, मला सांगा सिक्रेट काय आहे ती, असं ती अर्जुनला म्हणते. आणि लगेच ती फोन ठेवते आणि ती अर्जुनच्या रूममध्ये जायला निघत असते. अर्जुन मात्र आता खूप जास्त खुश असतो. तो विचार करतो की या अस्मिताला चांगलंच गंडवलं, पण आता नाही, आता एकत्र आल्यानंतर व्यवस्थित काय ते प्लॅनिंग करायला हवं. काही झालं तरी कल्पना आणि सायलीचं जे नातं आहे ते पूर्वीसारखं करायला हवं, कारण आता घरात सगळ्यांनी सायलीला ॲक्सेप्ट केलेलं असतं, फक्त कल्पना सोडून. म्हणूनच अर्जुनला आता हे सगळं काही करावंसं वाटत असतं. तर दुसरीकडे आता अर्जुनच्या रूममध्ये इथे प्रताप अस्मिता आलेले असतात. तर अस्मिता जी आहे ती अर्जुनला म्हणत असते की सायलीचं आणि कल्पनाचं बॉन्ड पुन्हा पहिल्यासारखं व्हायला हवं, यासाठी बाबांनी आधीच खूप प्रयत्न केलेले आहेत, आता आपण तरी काय करणार आहोत, असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की तेच तर ना, आपण एक काम करायचं, म्हणजे सायली सोबत तुम्ही दोघंही जण चांगले आहात ना, मग आपण आता एक आयडिया करायची, आपण आहे ना आता मुद्दामून ना
उलटं वागायचं. म्हणजे तुम्हाला सायलीचं काहीच हे नाही आहे ना. मग आता सायलीसोबत तुम्ही मुद्दामून उलटसुलट बोलायचं, तिला खाली पाडायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही हे कराल ना तेव्हाच ना मॉम आहे ना आपल्या साईडने येईल. म्हणजेच मॉम जी आहे ती सायलीचा विचार करेल. डायनिंग टेबलवर सगळीजणं जेवायला बसलेली असतात तर अस्मिता आता भांडणं करायला चालू करते. अस्मिता म्हणत असते की आलीस का तुझं ना तोंडसुद्धा बघवत नाही मला जेवणही जात नाही आहे असं काहीसं आता ती म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती म्हणते ना तेव्हा मात्र आता इकडनं अस्मिता निघून जाते. सायली अस्मिताला थांबवायचा प्रयत्न करते पण अस्मिता ऐकत नाही. तर दुसरीकडे मात्र आता तिथे प्रतिमासुद्धा बसलेली असते. तर आता प्रतिमालासुद्धा हे काय चाललं आहे हे कळत नसतं. तर आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं प्रताप जे आहेत ते म्हणत असतात की मलासुद्धा जेवण नको आहे, मीही जातो. तर अर्जुनही म्हणतो की मीही रूममध्ये निघून जातो. त्यावर सायली म्हणते की प्लीज तुम्ही असं सगळेजण जेवण सोडून जाऊ नका. तुम्ही जर ताटावरून उठून गेलात ना तर मी 3 दिवस आहे ना काहीच खाणार पिणार नाही, एवढंसुद्धा लक्षात ठेवा. हे सुद्धा आता तिने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता प्रताप आणि अर्जुन मोठ्या धर्मसंकटातच अडकतात. कारण सायलीने चक्क 3 दिवस निर्जयी राहायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे कल्पनाही सुद्धा सायलीकडे पाहत राहते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.